मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 20 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. सुरुवातीलाच आपण बघतोय प्रतिमा आत्या आलेल्या असतात घरी, तेव्हा सायली बिलगते आणि म्हणते, अरे वा आई, तू केव्हा आलीस? प्रतिमा आत्या म्हणतात, आत्ताच आले बेटा. सायली विचारते, बाबांशी काही बोलणं झालं का ग आई? प्रतिमा आत्या म्हणतात, हो बेटा, मजेत येत ते. मग कल्पनाताई म्हणतात, तेवढं सायली, अगं प्रतिमाला विचार तरी ती कशा करता आली येते. सायली म्हणते, विचारायला कशाला हवंय आई, तिचंच तर घर आहे. प्रतिमा आत्या म्हणतात, अगं आज आले ना मी, त्यामागे खास कारण आहे. मंदिरात गेले होते बेटा. देवी आईला अभिषेक केला, म्हटलं तुम्हाला हळदी कुंकू देऊयात. बस बेटा बस. प्रतिमा त्या सायलीला हळदी कुंकू देत तिची ओटी वगैरे भरतात आणि त्यांनी आता छान असं सायलीच्या फुलांचा गजरा आणलाय. सायली आणि कल्पनाताई देवघरात जातात, ती ओटी ठेवतात, नमस्कार करतात आणि तो गजरा माळतात प्रतिमात्याने आणलेला. आता तो गजरा माळल्यामुळे अर्जुनला त्रास व्हायला लागतो. अर्जुन तर अर्जुन, सायलीलाही त्रास व्हायला लागतो. पण सायलीला का त्रास होतोय हे यांना जरा क्लिक होत नाही लवकर. बघा तर आता काय होतं. अर्जुन म्हणत असतो, थांबा थांबा. तो मग दोघींचा फोटो काढतो. छान दिसताय दोघी जणी. सायलीने तो गजरा माळलेला असतो आणि कल्पनाताईंनी सुद्धा. अर्जुनला आता फोटो काढता काढता शिंका यायला लागतात. प्रतिमा त्या म्हणतात, अरे देवा, माझ्या लक्षातच नाही आलं. अर्जुनला सायलीच्या फुलाची ॲलर्जी आहे ना? अरे बाबा, सॉरी रे अर्जुन. अर्जुन म्हणत असतो, अगं नाही आत्या, इट्स ओके. तेवढ्यात आता सायलीला पण शिंका यायला लागतात. आता कल्पनाताई म्हणतात, अरे सायली, तुला पण शिंका येतात, कसं काय ग? आता तेवढ्यात प्रतिमा त्या म्हणतात, अर्जुन तू वर जा बरं बेटा. आता अर्जुन वर जाण्याच्या ऐवजी तिथेच उभा आहे दारामध्ये. कल्पनाताई म्हणतात, अगं शिंका कशी काय येतात बेटा तुला? सायली म्हणते, कळतच नाहीये शिंका काय येतात ते. कल्पनाताई म्हणतात, शिंका येणं चांगलं नाही ना अशा अवस्थेत. अर्जुन म्हणतो, थांबा थांबा, मी बघतो शिंका थांबायला काय करायला हवं. अर्जुन सोशल मीडियावर सर्च करायला लागतो. प्रतिमा त्या काळजी घेऊन म्हणतात, काळजीने म्हणतात, अगं सायली, धुळीचा त्रास होतोय का बेटा तुला? कल्पनाताई म्हणतात, विमलबाई, इथली धूळ साफ कर बरं. थांब हं सायली, गरम पाणी आणते तुझ्याकरता. आता सायलीला शिंका येऊन येऊन कसं तरी होत असतं बरं का. पण विमल म्हणते, सायलीताई बसा बरं इकडे, मी साफ करते. आता सायलीच्या शिंका थांबता थांबेना. अर्जुन म्हणतो, थांबा थांबा, मी आता अश्विनलाच फोन लावतो. पण अर्जुनच्या पण शिंका सारख्या आहेत असं तसं त्यांनी दाखवलंय. आजचा एपिसोड तसं इंटरेस्टिंग आहे बरं का प्रेक्षकांनो. आज प्रियाने पटापट सगळी सूत्र हलवायला सुरुवात केली आहे. आता तेवढ्यात कल्पनाताई आल्या आणि त्यांनी सायलीला गरम पाणी दिलं. पण तिला ते पाणी पण पिता येईना. सतत तिला शिंका येतात. तेवढ्यात अर्जुन फोन लावतो अश्विनला आणि विचारतो, "अरे अश्विन, मला ना त्या सायलीच्या फुलामुळे शिंका येतात, पण सायलीला पण शिंका येतायत रे. काय करू सांग बरं? वाफ द्यायला लावू का?" "बरं, बरं. ठीक आहे, ठीक आहे." प्रतिमा त्याला पण टेन्शन आलेलं असतं. आता कल्पनाताईला तो सांगणार, तेवढ्यात कल्पनाताई म्हणतात, "अरे बाबा, हो ठीक आहे, मी ऐकलं. मी सायलीसाठी पाणी गरम करायला लावते विमलला." आता विमल पाणी गरम करते वाफेसाठी आणि ते पाणी गरम पण होतं. सायली आता पाण्याची वाफही घेते, पण तरी त्या शिंका काही थांबेना. वाफ घेऊन सुद्धा सायलीच्या शिंका थांबेना. प्रतिमा आता म्हणतात, "अगं बाई सायली, अजूनही बरं वाटत नाही का गं? काय गं बाई कल्पना, काय करावं हिच्या शिंका थांबायसाठी?" कल्पना ते म्हणतात, "सायली, तू बहुतेक बाहेरून आलीस ना, त्यामुळे धुळीचा त्रास होत असेल. तू वर जाते का बेटा? फ्रेश होते का?" प्रतिमा त्या म्हणतात, "हो, जा बेटा, तू वर जाऊन आराम कर." पण आता सायली सारखी शिंकते. अर्जुनला पण त्या वासामुळे शिंका येत असतात. प्रतिमा त्या म्हणतात, बाई देवी आईकडे मी आज प्रार्थना करायला गेले, की माझ्या लेकीवर काही संकट येऊ नये, आणि हे काय गं, बघ ना कल्पना, किती त्रास होतोय तिला शिंकांचा. मग कल्पना त्या म्हणतात, नको काळजी करू प्रतिमा, वाटेल तिला बरं. इकडे प्रिया नाटक करायला लागते, पोट दुखायचं. आणि मग सगळेजण धावत येतात. ते जेलमध्ये डॉक्टर पण येतात लगेच. या कॉन्स्टेबल पण येते ती बाई, आणि ती जेलर बाई पण येते. बस प्रियाला ते असे उठून उभे करतात. प्रिया मोठ्याने वेवळत असते, डॉक्टर, माझं पोट खूप दुखतंय." ती डॉक्टर विचारते, "काही खाल्लं का तुम्ही वेगळं?" "नाही, कुठे दुखतंय पोट?" प्रिया सांगत असते, "माझ्या उजव्या बाजूला खूप दुखतंय डॉक्टर." डॉक्टर म्हणतात, "नको काळजी करूस, आपण बघूयात काय झालं ते. हिला हॉस्पिटलमध्ये हलवावं लागेल हां लगेच." लगेच त्या जेलरबाई म्हणतात, "कॉन्स्टेबल, हिला हॉस्पिटलमध्ये नेण्याची तयारी करा बरं." प्रिया म्हणते, "डॉक्टर, माझ्या बाळाला तर काही होणार नाही ना?" आणि त्या कॉन्स्टेबल बाईला खुणवते डोळ्याने बरं का. लगेच ती कॉन्स्टेबल बाई म्हणते, "मॅडम, मी जाऊ का हिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये? मला हिची सगळी औषधं माहिती आहेत." डॉक्टर म्हणतात, "बरं, बरं, हरकत नाही, तुम्हीच या मग. घ्या तिची औषधं घ्या सगळी." आता प्रियाला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येतंय. प्रियाच्या मनाप्रमाणे झालंय सगळं. इकडे सायलीच्या शिंका अजूनही थांबेना. आता थांबतात बरं का. बघा काय होतं. सायली आता बसते तिथे सोफ्यावर, पण तिच्या शिंका चालूच असतात. मग आता काय करावं बरं? मग कल्पनाताई म्हणतात, "अर्जुन, अश्विनला सांग बरं, सायलीच्या गायनॅकला घेऊन यायला. शिंकांमुळे त्रास नको व्हायला." अर्जुन बिचारा शिंकत शिंकत अश्विनला पुन्हा फोन लावतो. अर्जुन फोन लावून म्हणतो, "अश्विन, तू लवकर यायचा प्रयत्न कर आणि सायलीच्या गायनॅकला पण घेऊन ये." "ओ, ठीक आहे, ठीक आहे."
आता फोन ठेवून म्हणतो कल्पनाताईंना, "अगं मम्मा, अश्विनला यायला अर्धा तास लागणार आहे म्हणे." आता कल्पनाताई म्हणतात, "अगं बाई अर्धा तास?" सायलीला आता टेन्शन आलंय त्या शिंकांचं, कारण तिच्या शिंका थांबता थांबेना. अर्जुन म्हणतो, "मम्मा मला ना हा त्रास नाही बघवत आहे. मला तिथे जवळ यायचंय सायलीच्या. तुम्ही दोघी प्लीज गजरे काढता का?" मग पटकन कल्पनाताई आणि सायली दोघी जणी पण गजरे काढतात आणि तो गजरा घेऊन विमल बाहेर ठेवून देते. मग अर्जुन जवळ येतो तेव्हा अचानक अर्जुनच्या पण शिंका थांबतात आणि सायलीच्या पण थांबतात. अर्जुन म्हणतो, "तुला त्रास होत असेल जास्ती तर वर जाऊन पडतेस का सायली?" सायली म्हणते, "नाही, तसं आता ओके वाटतंय. आता शिंका नाही येते, बरं वाटतंय." मग कल्पनाताई म्हणतात, "अगं बाई कमालच आहे. अचानक तुझ्या शिंका सुरू झाल्या, अचानक थांबल्या पण. कशामुळे आल्या असतील गं शिंका?" सायली म्हणते, "एवढ्या वेळ मी सायलीच्या फुलाचा गजरा घातला होता ना, त्यामुळे शिंका येत असतील का? आणि गजरा काढल्यामुळे शिंका बंद पण झाल्या." कल्पनाताई म्हणतात, "अगं सायली, पण तुला कुठे ॲलर्जी आहे फुलांची? ती तर अर्जुनला आहे ना सायलीच्या फुलांची ॲलर्जी." मग सायली पण या गोष्टीचा विचार करायला लागते. मग प्रतिमा आत्या म्हणतात, "अगं हां, अर्जुनला ॲलर्जी आहे ना सायलीच्या फुलाची, म्हणून तर तुला शिंका येत होत्या." मग अर्जुन म्हणतो, "अगं आत्या, म्हणजे तू काय बोलतेस कळत नाहीये आम्हाला." प्रतिमा आत्या म्हणतात, "अरे बेटा, याचा अर्थ तुझं बाळ तुझ्यावर गेलंय, बाबांवर गेलंय ते, म्हणून सायलीला शिंका येत होत्या." अगं ह्या ज्या शिंका येत होत्या ना तुला सायली, म्हणजे या शिंका सायलीला नाही, तुझ्या पोटातल्या बाळाला, सायलीच्या पोटातल्या बाळाला शिंका येत होत्या. अर्जुनच्या शिंका बाळाला लागल्यात, म्हणजे बाळ अर्जुनवर गेलंय बरं का. अर्जुन खुश होऊन म्हणतो, "म्हणजे बाळ माझ्यावर गेलंय तर 200% वाह!" आता तेवढ्यात चैतन्य येतं बरं का. या स्माईल करत असतात सगळ्याजणी. चैतन्य आता आल्या-आल्या खूप टेन्शनमध्ये असतो. अर्जुन त्याला म्हणतो, "सॉरी चैतन्य, तुला गंमत सांगतो. आता काय झालं माहिती का?" चैतन्य म्हणतो, "थांब अर्जुन, माझं बोलणं पूर्ण ऐकून घे आधी. प्रिया जेलमधून बाहेर पडली आहे बरं का." आता हे बोलणं ऐकल्यावर अर्जुन, सायली सगळ्यांनाच टेन्शन आलंय. आता या कल्पनाताई म्हणतात, "बापरे! काय?" इकडे प्रिया आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली सुद्धा. तेव्हा या जेलरबाई बदलल्या बरं अचानक. त्या विचारतात, की "म्हणजे कैदीला किती दिवस ॲडमिट ठेवावं लागेल डॉक्टर?" आता ते डॉक्टर म्हणतात, "तिला 2 आठवडे ठेवावं लागेल. ती प्रेग्नंट असल्यामुळे आम्ही तिला स्ट्राँग औषध नाही देऊ शकत ना, त्यामुळे आम्ही ऑब्झर्वेशनखाली ठेवू तिला." प्रिया आता त्या कॉन्स्टेबल बाईला खुणवते बरं का. ह्या डॉक्टर आणि जेलर निघून गेल्यात. लगेच प्रियाने पटापट सूत्र हलवायला सुरुवात केली आहे. आता या पोलीस आणि ते निघून गेल्यानंतर लगेच तिथे श्वेता आली आहे बरं का. प्रिया श्वेताला बघून म्हणते, "बरं झालं श्वेता तू इथे आली आहेस. अगं माझं तुझ्याकडे कामच होतं. महत्त्वाचं काम आहे." ती कॉन्स्टेबल बाई म्हणते, "मी बाहेर लक्ष ठेवते हं." प्रिया आता श्वेताला म्हणते, "श्वेता मला सगळं सांग. आश्रमात काय-काय घडलंय? सायलीने आश्रम ताब्यात घेतल्यापासून काय-काय झालं डिटेलमध्ये सांग." मग ही श्वेता सांगायला लागते सगळं. सायलीने जबाबदारी घेतली आश्रमाची आणि मग म्युझिक वाजवलंय थोड्या वेळ आणि मग श्वेताने त्या संशयास्पद मुलीबद्दल सांगितलं प्रियाला. मधुभाऊ हॉस्पिटलमध्ये होते ना, तेव्हा तिथे एक मुलगी आली होती आश्रमामध्ये. त्या मुलीत काहीतरी गडबड आहे बरं का प्रिया. प्रिया म्हणते, "तुला असं का वाटतंय?" मग ती श्वेता सांगते, की अर्ध्या रात्री ती मुलगी कोणाशी तरी फोनवर बोलते आणि मग फोन लपवून ठेवून देते. हे सगळं ऐकल्यानंतर आता हे त्या मुलीचा वापर करायचं ठरवतात बरं का प्रेक्षकांनो. प्रिया त्या मुलीबद्दल ऐकते आणि म्हणते, "श्वेता काय मस्त काम करतेस गं तू. असंच बारीक लक्ष ठेव त्या मुलीवर. प्लॅनिंग खूप झालं पण आता. आता आपल्याला कृती करायची वेळ आलेली आहे." श्वेता म्हणते, "म्हणजे काय करणार आहेस प्रिया तू?" आता प्रिया त्या कॉन्स्टेबल बाईला खुणवते बरं का आणि म्हणते, "ताई ऐक माझं, माझं एक काम कर." लगेच ती कॉन्स्टेबल बाई म्हणते, "हो, तुझं काम तर करायलाच हवं, बोल ना." प्रिया म्हणते, "अगं तू जेलर बाईला विचार आणि मला इथे कोण-कोण भेटायला येऊ शकतं ते बघ." अगं हां, सचिन, सॉरी ती असं म्हणते प्रेक्षकांनो, "सचिनला बोल आणि त्याला विचार इथे मला कोण-कोण भेटायला येऊ शकतं. सगळं मॅनेज कर असं त्याला सांग तू." मग श्वेता म्हणते, "अगं ए प्रिया, तुझ्या नेमकं मनात काय चाललंय?" प्रिया म्हणते, "सांगते, सगळं सांगते मी. पहिला वार आता अर्जुन सायलीवरच करायचा आहे आपल्याला. पण तो कसा, कुठे, कधी, कसा होईल हे हे मी तुला लवकरच कळवेन श्वेता." आता प्रियाने सायली अर्जुनला त्रास द्यायची तयारी सुरू केली आहे मंडळी. आता इकडे अर्जुन म्हणतो चैतन्याला, "जेलमधनं प्रिया बाहेर पडली म्हणजे नेमकं काय झालंय?" आता सगळ्यांनाच प्रश्न पडलाय, अशी कशी जेलमधनं सुटली प्रिया? काय झालं तिला? मग चैतन्य सांगतो, की तिला ना ॲडमिट केलंय दवाखान्यात. अर्जुन म्हणतो, "म्हणजे काय? नेमकं काय झालं काय?" चैतन्य म्हणतो, "अरे आपल्या क्लायंट आहेत ना देसाई, तिथे सोडवायला गेलो होतो मी त्यांना जेलमध्ये आणि तिथं गेल्या-गेल्या मला कळलं की." आता चैतन्याने जे बघितलं ते सगळं अर्जुनला सांगितलंय. तो आता तिथे गेलेला असतो जेलमध्ये. तेव्हा त्याला अचानक दिसतं, की प्रिया विव्हळतीये आणि ती त्याच्या समोरून स्ट्रेचरवर चालली आहे. चैतन्य बघतो प्रियाला आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि तो लगेच त्या जेलर मॅडमला विचारतो, "काय काय झालंय या कैदीला? कुठे घेऊन जाताय तिला?"
त्यावर त्या जेलर मॅडम म्हणतात, "प्रिया सुभेदारला का? अहो तिची तब्येत बिघडली आहे. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतोय आम्ही." चैतन्य म्हणतो, "तब्येत बिघडली म्हणजे नेमकं काय झालंय?" त्या जेलरबाई सांगतात चैतन्यला, "तिची तब्येत बिघडली म्हणजे ॲक्चुअली ती प्रेग्नंट आहे ना. तिला उलट्या होतायत आणि पोटात दुखतंय तिच्या. बरेच दिवस तिला हॉस्पिटलमध्ये आता राहावं लागणार आहे असं दिसतंय." आता हे सगळं ऐकल्यावर लगेच या सगळ्यांच्या लक्षात येतं, की प्रिया ढोंग करतेय. हे वेगळं सांगायला नको. सायली म्हणते, म्हणजे आता ती आजारपणाचं नाटक करून जेलच्या बाहेर पडली आहे. म्हणजे हॉस्पिटलमध्ये ती आता हवी तशी वागायला मोकळी ना. प्रतिमा त्या म्हणतात, "अगं सायली, पण तिथे तिच्यावर सतत पोलीस पहारा असेल ना?" अर्जुन म्हणतो, "असेलच, पण ती नक्कीच याचा फायदा उचलणार आहे." कल्पनाताई कल्पनाताई काळजीने म्हणतात, "अरे बापरे अर्जुन, म्हणजे तिची सुटका होईल का रे आता?" अर्जुन म्हणतो, "नाही मम्मा, तिला जेलमध्येच जावं लागेल. तिला तिची शिक्षा तर भोगावीच लागणार आहे." आता सगळ्यांना टेन्शन आलंय, ही प्रिया काय उपद्व्याप करेल म्हणून. चैतन्य म्हणतो, "हो यार अर्जुन, ती प्रिया हॉस्पिटलमधनं काय किल्ल्या फिरवेल ना सांगता येत नाही." कल्पनाताई म्हणतात, "नसते उद्योग करून ठेवले नाही ना म्हणजे मिळवलं." सायली म्हणते, "आई आता तुम्ही काही अश्विन भाऊजींना सांगू नका बरं का यातलं." तेवढ्यात अश्विन आला बरं का, दारातूनच तो म्हणतो, "मी सगळं ऐकलंय आणि तुम्ही सगळे काळजी करू नका. ती प्रिया कुठे राहते, काय करते याने मला काही फरक पडत नाही." अश्विन एवढंच बोलतो आणि रूममध्ये त्याच्या चालला जातो. कल्पनाताई म्हणतात, "ही प्रिया पण ना, का तिची सावली आपल्या घरावरून जात नाहीये ना कळतच नाहीये." सगळ्या सुभेदारांना टेन्शन आलंय आता. आता बघा प्रेक्षकांनो, मगाशी म्हटल्याप्रमाणे लागली प्रियाने पटापट सूत्र हलवायला सुरुवात केली. इतकं ओव्हर वाटतंय यार हे, काय सांगू तुम्हाला. असो, पण आता लगेच तिथे सचिन आलाय तिला दवाखान्यात भेटायला आणि एका चष्म्यावाल्या माणसाला ते घेऊन आलेत. कोण आहे माणूस ते आता कळेलच तुम्हाला, पण आता हा त्यांच्या प्लॅनचा एक हिस्सा होणार आहे. राकेश पण आलाय बरं का तिथे प्रेक्षकांनो. आता सचिन आल्या-आल्या म्हणतो, "प्रिया, बघ तू सांगितल्याप्रमाणे या माणसाला घेऊन आलोय मी." ती कॉन्स्टेबल बाई म्हणते तेवढ्यात, की "तुम्ही बोला, मी बाहेर लक्ष ठेवते." सचिन म्हणतो, "प्रिया, हा माणूस आपलं काम करायला तयार आहे बरं का." प्रिया म्हणते, "सचिन हा आपल्या विश्वासातला माणूस आहे ना?" सचिन म्हणतो, "हो प्रिया, 100%." आता तो चष्म्यावाला माणूस म्हणतो, "मॅडम तुम्ही काही काळजी करू नका. तुमचं काम परफेक्ट करणार बघा आम्ही. आता हा माणूस कशासाठी आणलाय ते ऐका हां." प्रियाला तो म्हणत असतो, "तुम्ही मोबदला भारी देताय ना मला मॅडम, मग तुमचं काम मी करणारच." राकेश म्हणतो, "प्लॅन काय आहे प्रिया?" प्रिया म्हणते, "सांगते. आपल्याला श्वेताकडनं मिळालेल्या माहितीचा पूर्ण वापर करायचा आहे. तिने मला सांगितलंय, की आश्रमात आता बऱ्याच मुली यायला लागल्यात. तिने मला सांगितलं, की एक मुलगी तिथे आली आहे. म्हणजे ह्या माणसाला आपण नातेवाईक म्हणून पाठवायचंय त्या मुलीचा तिथे आणि हे त्या मुलीला आपल्यासाठी घेऊन येतील. अर्थात यासाठी आपल्याला काही ठोस पुरावे लागतील. अर्जुन सायलीला संशय येईल ना, की हा माणूस खरंच त्या मुलीचा नातेवाईक आहे की नाही. पूर्ण चेक केल्याशिवाय अर्जुन सायली त्या मुलीला या माणसाकडे सोपवणार नाही." सचिन म्हणतो, "पण अर्जुन आणि सायलीने ह्या माणसाकडे त्या मुलीला जर सोपवलं तर आपण समजून घ्यायचं. आपण पहिली पायरी चढलोय प्रिया. मंडळी तुम्हाला वेगळं सांगायला नको. प्रियाने कसला घातक प्लॅन केलाय ते. आता आश्रमातल्या मुली ही बाहेर पुरवणार आहे, सप्लाय करणार आहे. जसं वेब सीरीज, पिक्चरमध्ये वगैरे दाखवतो ना आपण, तसंच त्यांनी आता मालिकेत सत्यात उतरवायला सुरुवात केली आहे या सगळ्या युक्त्या. असो, आता तीच मुलगी आपल्याला दाखवली आहे जी संशयास्पद अर्ध्या रात्री फोनवर बोलत असते. ती तिचा मोबाईल शोधत असते आश्रमामध्ये आणि तिला तिचा मोबाईल सापडेना. ती मुलगी आता इकडे-तिकडे मोबाईल शोधत असते आणि विचार करत असते, "माझा फोन कुठे गेला?" तेवढ्यात श्वेता येते मागून आणि म्हणते, "तुझा फोन शोधते ना? हे घे." आता तिला फोन देऊन टाकते श्वेता आणि म्हणते, "अगं मला ना तुझा फोन काल रात्रीच सापडला. पण तू काळजी नको करूस हं, मी सांगणार नाही कोणाला. सगळ्यांसमोर फोन काढत जाऊ नकोस हं." मुद्दाम ती प्रवृत्त करते त्या मुलीला बरं का. असं म्हणायला हरकत नाही. तेवढ्यात आता आणखीन 2 मुली आल्यात आश्रमात नवीन. काका म्हणत असतात ते, "या बेटा या." आता आश्रमातली ती छोटी मुलगी आहे ना ऑलरेडी ती म्हणजे जी पहिल्यापासून दाखवतात, मला तिचं नाव लक्षात नाही राहत. काका म्हणतात, "ए बेटा, या नवीन आल्यात बघ मुली, यांची ओळख करून देतो बघ मधुभाऊंना." इकडे आता राकेश म्हणत असतो, "चला आता आपण कामाला लागूयात." प्रिया म्हणते, "अरे थांब रे बाबा, त्या श्वेताला सांगू तर दे कोणी नवीन मुलगी आली आहे का तिथे आश्रमात ते." सचिन म्हणतो, "याला कामाला लावावं लागेल." प्रिया म्हणते, "हो, यासाठी मला ना आता या सगळ्या प्लॅन करण्यासाठी नागराज नागराज काकाची मदत हवी आहे. पण प्रत्यक्ष भेटल्याशिवाय आपण कसं करणार आहोत हे सगळं?" राकेश म्हणतो, "पप्पाचं जेलमधून बाहेर पडणं कसं शक्य आहे?" प्रिया म्हणते, "राकेश बाळा, तू किती मंद आहेस ना, हे सतत सिद्ध करत जाऊ नकोस. तुझ्या समोर जी मुलगी बसली आहे ना, ती जेलमधनंच बाहेर पडून आली आहे रे बाबा. त्यामुळे निदान मला तरी सांगू नकोस." प्रिया राकेशला असं म्हणत असते, की "तुझ्या पप्पांना जेलमधून बाहेर पडणं शक्य नाही, मला नको सांगूस." राकेश म्हणतो, "म्हणजे नेमकं काय करायचंय?"
मग लगेच प्रिया हात लावते बरं का डोक्याला. मग सचिन म्हणतो, "अरे राकेश, प्रिया कशी आजारपणाचं नाटक करून जेलमधून बाहेर पडली आहे, तसं तुझ्या पप्पाने बाहेर पडायचं. कधीतरी डोक्याचा वापर करत जा रे राकेश." राकेश म्हणतो, तुम्ही दोघं जण मला बोलू नका. ठीक आहे, मी पप्पांना सांगतो काय सांगायचं ते." मग सचिन म्हणतो, "ॲक्चुअली अण्णांना सगळीकडे जायला व्ही-आय-पी पास मिळतो. पण हा कैद्याचा वॉर्ड आहे. इथे येण्यासाठी तर त्यांना स्पेशल परमिशन लागेल." "ठीक आहे, ही परमिशन कशी काढता येईल ना ते मी बघतो. तू काळजी करू नकोस प्रिया." प्रिया म्हणते, "ह्या माणसाचं ट्रेनिंग सुरू करा. आता या त्या मुलीचा खराखुरा नातेवाईक वाटायला पाहिजे बरं का. तरच अर्जुन सायली आपल्या पहिल्या जाळ्यात अडकतील." सचिन म्हणतो, "प्रिया तू काही काळजी करू नकोस. अर्जुन सायलीला अशा कोंडीत सापडवतो ना, तिथून ते कधीच सुटूच शकणार नाही बघ." प्रिया आता सगळी सूत्र हलवायला सुरुवात करते बरं का प्रेक्षकांनो. पण मला असं वाटतंय मंडळी, की आता ना हे सगळं शेवटचं दाखवतायत ते. कारण मला नाही वाटत, की इथून पुढे काही वेगळं दाखवण्यासारखं शिल्लक राहिलंय. आता इकडे वात्सल्य आश्रमाचं सीन आपण बघतोय. शेवटचे सीन बघतोय आपण. मधुभाऊ विचारतात त्या काकांना, "कोण कोण आहेत बाबा या? कुठून आल्यात?" ते काका सांगतात, "ही मुलगी मंदिराच्या कडेला बसलेली होती आणि ही रस्त्याच्या कडेला मला सापडली." मधुभाऊ त्या दोन्ही मुलीला म्हणतात, "घाबरू नका पोरींनो, बसा बरं." अशा कॉलेजच्याच मुली आहेत बरं का प्रेक्षकांनो. मधुभाऊ त्यांना बसवतात, दिलासा देतात. म्हणजे बघा ना, एकीकडे हे बिचारे चांगलं समाजकार्य करतायत, कल्याणाचं कार्य. हे सगळे बिचारे काहीतरी चांगलं करू इच्छितात आणि प्रिया मात्र या सगळ्याचा फायदा घेऊ इच्छिते. असो, मधुभाऊ आता त्या पोरींना पाणी वगैरे द्यायला लावतात. त्या मुली रडत असतात. मधुभाऊ त्यांना म्हणतात, "रडू नका पोरींनो, पाणी घ्या बरोबर, घ्या घ्या पाणी प्या." आता त्या मुली जरा घाबरलेल्या असतात. मधुभाऊ विचारतात त्यांना, "तुम्ही कुठून आलात? तुमचे आई बाबा कोण आहे?" पण त्या मुली म्हणतात, "आम्हाला आमचे आई बाबा माहिती नाहीयेत. कुठे आहेत ते आम्हाला माहिती नाही." मधुभाऊ म्हणतात, "बरं बरं ठीक आहे, काळजी करू नका. तुम्ही इथे सुरक्षित आहात. पण बेटा तुम्ही आता इथे राहू शकता बरं का या आश्रमात. तुमच्या आई-बाबांना आम्ही लवकरात लवकर शोधू. घाबरू नका हां." आता ती मुलगी म्हणते, "मधुभाऊ या जर आपल्याकडे राहणार असतील, तर सायलीताईने सांगितल्याप्रमाणे फॉर्म भरून घ्यावे लागतील ना?" मधुभाऊ म्हणतात, "अरे वाह बेटा, बरंच झालं. छान आठवण करून दिलीस. घे, घे. तू यांची माहिती भरून घे हां. पोरींनो माहिती सांगा हां तुमची." मग आता त्या मुलीने सगळे फॉर्म भरायला सुरुवात केली आहे बरं का. किती छान ना प्रेक्षकांनो. सगळे इनिशिएटिव्ह घेतायत आणि आश्रमाचा छान कारभार चालवतायत. पण प्रिया, प्रिया, प्रिया काय बोलू आता मंडळी. असो. आता सायलीचा सीन घेतलाय. रात्री बेडरूममध्ये सायली आणि अर्जुन असतात. अर्जुन काहीतरी वाचत असतो. सायली विचार करत असते प्रियाचा. ती म्हणत असते, "बरोबर, बरोबर प्रियाने मागची शक्कल लढवली आणि हॉस्पिटलमधनं बाहेर पडली." अर्जुन म्हणतो, "अगं असेल खरंच सायली ती आजारी, काही सांगता येत नाही. ती प्रेग्नंट आहे ना, होऊ शकतं." सायली म्हणते, नाही हे सगळं ना ती नाटकच करते बरं का. हो, मला नाही वाटत ती आजारी असेल." तेवढ्यात आता कुसुमताईचा फोन आलाय सायलीला. सायली तो फोन स्पीकरवर ठेवते आणि म्हणते, "हं, बोल गं कुसुमताई." तिकडनं मधुभाऊ बोलतात. म्हणतात, "अगं बेटा मी मधुभाऊ बोलतोय." आणि मग ते सांगतात, की "आश्रमात 2 मुली आल्यात बेटा. म्हणजे त्यांचा फॉर्म मी भरून घेतलाय." सायली म्हणते, "बरं, बरं मधुभाऊ, मी येते उद्या आश्रमात आणि बोलते त्या मुलींशी. श्वेता आहे का तिकडे? तिला फोन द्या बरं." श्वेताला आता फोन देतात मधुभाऊ. सायली श्वेताला सांगते आता. श्वेता फोन घेत म्हणते, "हां, बोल सायली ताई, काय झालं गं?" सायली म्हणते, "श्वेता, आश्रमात ज्या 2 मुली आल्यात ना, त्यांच्या बाबतीत काय घडलंय, काय नाही ते सगळं लिहून ठेव हं व्यवस्थित. काळजी घे बरं का श्वेता त्यांची आणि हे त्यांचं घर आहे असं त्यांना वाटू दे." श्वेता म्हणते, "हो ताई, तू नको काळजी करूस. तू जसं मला आपलंसं केलं तसं मी त्या मुलींना पण आपलंसं करेल." सायली म्हणते, श्वेता माझा विश्वास आहे तुझ्यावर." श्वेता फोन ठेवते आणि मनात बोलते, "अगं सायली, तू काही काळजी करू नकोस गं. आता या मुलींची सगळी माहिती मी प्रियापर्यंत पोहोचवेल." असं ती श्वेता मनातल्या मनात कुचित कपटी बोलते. असो, आता फायनली आजचा हा एपिसोड संपला बरं का मंडळी. आता पुढच्या भागात आपण बघतोय प्रियाने जसं नाटक केलं तसं नागराजने पण केलं आणि तोही हॉस्पिटलमध्ये पोहोचला. प्रिया आणि नागराज दोघं एकमेकांशी बोलताना दाखवलेत. नागराज विचारत असतो प्रियाला, "काय आहे प्रिया, तुझा प्लॅन काय आहे नेमका?" प्रिया म्हणते, "माझ्या एका सोर्सकडनं मला सगळे डिटेल मिळत आहे अर्जुन सायलीचे. आपल्याला त्याचा फायदा होणार आहे." सायली आता मधुभाऊंना म्हणते, सायली अर्जुनला म्हणते, "मधुभाऊनी आधीच आश्रमात सगळी नोंद ठेवली असती आणि ती पोलीस स्टेशनला पोहोचवली असती माहिती तर सोप्या झाल्या असत्या गोष्टी." अर्जुन म्हणतो, "सायली तू काळजी करू नकोस, आपण सगळं करणारच आहोत." आणखीन माहिती पुरवली आहे श्वेताकडनं. तिला कळलं की आश्रमात आणखीन 2 मुली आल्या आहेत. मग प्रिया नागराजला म्हणते, "अरे वा, ही तर आपल्याला लॉटरी लागली आहे. सायली, या आश्रमात तुझा खूप जीव आहे ना, आता हा आश्रम तुझा कसा जीव घेतो ते बघ." तर मंडळी आता काय बोलू आणि काय नाही हे मला सुचेनासं झालंय.
आजचा हा भाग असा होता आणि आज काय झालं प्रेक्षकांनो, जरा उशीरच झाला मला एपिसोड टाकायला. माझा रेकॉर्डिंग करायचा माईकच खराब झालाय बघा आणि अचानक सकाळी खराब झाल्यामुळे गडबडच झाली सगळी. पण आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. लवकरच मी आपल्या कमेंट सेक्शनचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. चला तर मग मंडळी, कमेंट करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची मंडळी. टेक केअर. धन्यवाद.